हिथंच ठेव. आज नका न्यूज, तुला नाही जमायचं. असं काय नाही, ह्याच्यापेक्षा मोठी मोठी पोती मी डोसक्यावर आणते. आप्पा मी या नाही एकदमच सगळी पोती डोक्यावर आणतो. गाडीवर जात नाही ना, आणि बैलगाडी पण भेटत नाही टायमाला, पण मजा येते. आत्ता मजा येते, म्हातारपणी कळतं. आता मामाचंच बघितलं ना, वाईट चाललं तरी लगेच गुडघे दुखतात. होय दुखतं आता गुडघं, पण तेलानं चोळून दिलं की वाटतं बरं. तुमचं पण दुखलं तर सांगा, मी लय भारी चोळून देते. आमच्या गावाकडच्या म्हाताऱ्या माझ्याकडून चोळून घेतात. काय करतेस तू? मला वाटतं म्हणून. का वाटतं? काय विचारताय तुम्ही? आता आपल्याला असं का वाटतं हे मला कसं माहीत असेल? तुमच्या एवढी कुठे शिकली आम्ही? तू जे शिकलीस ते मी बी नाही शिकलो. असंच पकडून ठेवाल हात, कवा पडलेस तर? आता कळलं मला भेटायला काय येत नाही. आईचा आजार पण कारण आहे नुसतं. मला भेटायला ये म्हणलं की नाही, जवळ ये म्हणलं की इथं कुठं आणि तिथं कुठं. आणि आता असा हात धरलेला बरं चालतोय तुला? इथून पुढे तुझं तोंड बी बघणार नाही. ए पुरी, अगं काय झालं रडायला? नाही काय काय नाही, काय नाही झालं. मग का बोकांना पसरतेस? मला जगायचंच नाही पप्पा. माझं ब्रेकअप झालंय. अगं जगायचं नाही असं काय झालंय? मला फसवलंय एका पोरानं. फसवलंय? केव्हापासून प्रसर होतं तुमचं? कॉलेजपासनं. काय करतो तो भाड्या? हा, मला नीट सगळं सांग. मला नीट सगळं सांग. आणि हो, हळू बोल, घरात माणसं येतं. अगं तुमच्या तसलं बिसलं काय झालं नाही ना? अगं तू गरोदर बिरोदर राहिली नाहीस ना? तसलं नाही काय पप्पा, तसलं त्याच्याच्यानं व्हायचं बी नाही. अगं मग कसं बसवलं? दुसऱ्या पोरीबर आहे त्याचं. आधी माझ्यावर प्रेम आहे, लगीन करणारे म्हणला, आणि आता तिला घरी घेऊन आलाय. माझा हात हातात धरायला बी घाबरतो, आणि तिचा हात हातात धरून बसला होता. मला जगायचंच नाही पप्पा. अगं तुला जगायचं असलं आणि नसलं तरी तू माझ्यातनं मारणारच आहेस तू. अगं कुठल्या गावचा आहे तो? वेखंडवाडीचा. चल आधी त्याची नांगी मोडतो आणि मग तुझ्याकडे बघतो. आता मी काय केलंय? अजून काय करायचं बाकी राहिलंय? चल म्हटलं ना गाडीत बस. चल बस, ये त्याला दाखवतोच आता काय ते. बस लवकर, बस. ये प्रदीप, ए बघा, ए प्रदीप, बाहेर आहे प्रदीप. तुझं काय झालं रे? आमच्या पोलिसनी नादाला लावतोस? काय संबंध काय तुझा याच्याशी? काय तर नीट सांगायचं. आमचं प्रेम आहे म्हणजे माझं होतं. हिच्यावर लगीन करणार आहे मी. होय, आणि तिच्यावर काय चाललंय? हा, अरे काय घर तुझं, काय माणसं तुझी, काय गाव तुझं. अरे एकदा तरी आमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल एकदा तरी कुणाला तरी विचारायचं गावात. म्हणजे काय असतं, कुणाच्या पोरीच्या नादाला लागली होती. लायकीत राहायचं, लायकीत. माझं प्रेम आहे हिच्यावर. तुम्ही कोण काय करताय याशी मला काही घेणं देणं नाही. माझ्या पोरीवर लग्न करणं एवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे बरं? अरे माझा जावई होणं आयऱ्या करायचं काम नाहीये. अरे काम ना धंदा, राहायला नाही नीट घर.
आणि निघालाय माझ्या पुरीवर लगीन करायला. हा म्हणजे लग्नाच्या आधी चांगली पोरगी अशी पैकवल्या बापाची बघायची आणि लगीन झालं की सासऱ्याकडे लागलाच पैसे मागायला. हा हीच तर आता. मला माहित नाही तुम्ही कोण काय करता, मग मी कशाला हिच्यावर पैशासाठी लग्न करीत. ती कोण काय करते एवढं पुरेस आहे म्हणून कधी विचारावं बी नाही वाटलं तुझा बाप काय करतो. आणि मला लगीन हिच्यावर करायचं, तुमच्यावर नाही. ए अगं समजून सांग पोराला तुझ्या. अक्कल आहे का जरा अक्कल? कुणाशी काय बोलतोय ते तर कळतंय का त्याला? आणि एक लक्षात ठेवायचं, हिचा विषय का नाही डोसक्यातनं कायमचं काढून टाकायचा. तू हिला नाही तर हिनं तुला कायमचं सोडलं हे लक्षात ठेवायचं. लायकीत राहायचं. घराच्या आजूबाजूला दिसलास का नाही तर तंगड तोडून तंगड. हिच्या जर परत नादाला लागलास तर लक्षात ठेव. ए चल का. मला त्याच्यावरच लगीन करायचं. अगं जिद्दी राहिलीस तर करशील ना लगीन. हा चल. लय गुणाचं पोर आलं माझ्या पदरात म्हणून गावात मिरवायचं रे मी. आय आय अगं सांगणारच होतो मी. आता तुला काय झालं रडायला? काय नाही. काय झालं दादा? काही नाही. आय ऐक की, तुला तो अभिजित पवार आठवतोय का? कोण ग? तुझा दवाळीतला? नाही नाही, मी आजारी होते तेव्हा मला बघायला आलेला घरी. तो तुझ्या सरांनी पाठवलेला? त्याचं काय? काय नाही, 4-5 दिवस झालं तो शाळेतच नाही आला. का ग? आजारी बिजारी आहे का काय तू? तेव नाही, पण त्याच्या आईच्या हाताला कापले. मग सगळं काम तेव्हा त्याचा मोठा भाऊ मिळूनच करतो, स्वयंपाक सुद्धा. बरं आहे की, असले पोरं कुठे मिळतात आजकाल. पण हे समजा तुला कसं माहित? अगं सांगतातच की त्यांच्या गावातल्या पोरी. त्याचे लवकर बरी होऊन तो शाळेत उदे बाय. आणि तू बी शिक काय तरी. पोरगा असून एवढं करतोय आणि तू एका बी कामाला हात लावत नाहीस. नुसतं आपला अभ्यास आहे काय अभ्यास. मी बी काम करतेच की आणि रोज करू लागते. पण तू माझं एक काम केलं तरीच म्हणलं. कसलं काम? आपण आलो असतो की ते जायला बघून. म्हणजे बघ की, ते उभी आला होताच की. मला बी बरंच वाटलं असतं केवढा एवढं करते पोरग. पण तुझ्या पप्पासनी कोण सांगणार? ते 10 प्रश्न विचारते. त्यापेक्षा असं कर, त्याच्या आईला आणि त्याला बोलू एक दिवस आपल्या घरी जेवायला. पण तिकडे जायचं काही काढू नकोस बाय. मग दिवाळीच्या फराळाला बनवायचं का त्याला आणि त्याच्या आईला बी? चालते, बोलू. आब्याकडनं एखादी बारीक सारीक चूक झाली तर तूच समजून घेत होतास, पण तूच असं करशील असं वाटलं नव्हतं मला. आता कुठं विश्वास बसला होता र, पुन्हा तोडलास बघ. बाप जवळ नाही ना तर ब्याच नाही राहिलं कुणाला. आय अगं एवढं काही झालं नाही. प्रेमच केलं होतं मी, कधीच काही चुकीचं केलं नाही. आणि काय झालं तर निस्तारेन मी. आणि गेलेली आबरू परत कशी आणणार? हा, आजवर एकलीनं केलं दोघांचं, पण कधी घराकडे मानवर करून बघायची हिंमत नाही झाली कुणाची. ही अशी माणसं दारात येऊस तर काय करत होतास र? हा, आणि निस्तरायचं होतं तर आधीच निस्तरायचं होतं ना सगळं. आय अगं चुकलं माझं.
खरं तर आमच्या दोघांचा हात हातात बघितला तेव्हाच मी तिला सांगायला पाहिजे होतं. पण मला काय माहित, ती जाऊन सगळं बापाला सांगेल. आय, माणूस ओळखायला चुकलोय मी. चूक झाली एवढं तरी समजतंय ना आता. मग पुन्हा त्या पोरीचा विषय घरात नको, आणि तिच्या बापाला बी जाऊन सांगायचं तुझ्या पोरीचा दात सोडलाय म्हणून, तरच घरात यायचं. नाही तर तिला घेऊन तिकडेच राहायचं बाहेर. तुझ्या शब्दाच्या पुढे नाही मी. काय सांगू नकोस बघ. माझ्या शब्दाच्या बाहेर नसतास ना तर मी मामाला शब्द दिला हे माहित असून सुद्धा शब्द मोडला नसतास बघ. एकातनं बाहेर पडलं का दुसरं असंच वागा दोघं बी, म्हणजे लवकर जाईन मी. आय, हे आय, असं काहीतरी होतं तर आधीच पप्पासने सांगायला पाहिजे होतं. ते उगाच लग्नाची आस लावून बसल्यात. मी जाते माघारी घरी. मला नाही थांबवायचं आता इथं. मी येतो सोडायला. मला वाटलं थांब म्हणाल. ज्याला थांबायचं असतं तो थांबतो, जाणारं कारण शोधतो. तुला थांबायचंच असतं तर जायचा विषयच नसताच काढला. कुणीतरी थांब म्हणावं म्हणून बी जायचं असतं आपल्याला. पण हे तुम्हाला कसं कळत? तुम्ही केव्हा माझा विचार केलाच नाही. तर जाते मी, नका येऊ सोडायला. माझं मी जाईन. तुम्ही त्या पुरीचा विचार करा. तिला गरज आहे तुमची. म्हणजे तुझं माझ्यावर काहीच नव्हतं. माझं तुमच्यावर काहीच नव्हतं. काळजी घ्या. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी समजावं असं वाटलं अभ्या. कोणीतरी जवळ घ्यावं आणि विचारावं, सांग की काय झालं. असा एक बी आयुष्यात माणूस नाही कमवू शकलो.